जन्मा यावे. अभंगामध्ये कान्वय प्रमाण आलेले जर आणि तर. प्रमाणाचे तसे 4 प्रकार आहेत. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपलब्धी. त्यापैकी हे अनुमान प्रमाण आहे. जर तर ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, जेव्हा तेव्हा, जसे तसे. पण अभंगामध्ये तरी शब्दाला च लागला. च मध्ये चकारात्मक षष्टी आहे. 6वी 7वी 8वी 9वीचे मुलं मुली ऐका. एकूण तिथी किती आहेत? तिथी 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 एकूण तिथी किती आहेत बाळा? नाही माहिती. बर, आता कोणत्या हिरोच्या पोराला अटक केलं होतं? हा, बरोबर आहे. बरोबर. कोण कोण? चांगली प्रगती आहे तुमची. धन्य माता पिता तयाची. दुर्दैव आपल्या पोरांना तिथी माहीत नाही. मी सांगतो मोजा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा. किती झाल्यात म्हणा? ते आपण तुम्हीच मोजा म्हणा. यातली प्रथमा जर सोडली, 6वी 7वीची मुलं ऐका, यातली प्रथमा जर सोडली तर प्रत्येक तिथीला प्रत्यय सला, ते सला, नाते, ऊन, हून. मला सांगा षष्टीचे प्रत्यय कोण सांगेल? षष्टीचे प्रत्यय कोणता विद्यार्थी सांगतो? षष्टीचे प्रत्यय सांगा मला. ज्याला येत असेल त्याने वरबोट करा. षष्टीचे प्रत्यय. चुकलं तरी चालेल. षष्टीचे प्रत्यय मी सांगू? मी सांगू? तुला सांगण्याकरताच बोलवलंय म्हणा. सांगा. षष्टीचे प्रत्यय चा, ची, चे. षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या आणि तुम्हीच जेवायला या, फरक आहे महाराज. तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, पण तुम्हीच जेवायला या याचा एक अंगुली निर्देश फक्त एकाच माणसाचं निश्चितत्व सिद्ध करतो, बाकीच्यांना नाही. असा त्याचा सरळ अर्थ आहे. महाराज म्हणतायत चकारात्मक षष्टीने निश्चितता प्राप्त झाली तरीच जन्मा यावे, अन्यथा नाही. का? दास विठोबाचे व्हावे तरीच यावे, अन्यथा नाही आलास तरी चालेल. असा त्याचा सरळ अर्थ आहे. जर तर हे अनुमान प्रमाण आहेत. जर हे असं तर ते तसं. यत्र ऐ ऐ ऐ यत्र यत्र धूम्र तत्र तत्र वह्नी. शास्त्राचा न्याय. एका बापाने आपल्या पोराला सांगितलं समोरच्या चुलीमधून विडी पेटवून आण. पोरग विक्षिप्त होतं. ते म्हटलं बाबा त्या चुलीमध्ये विस्तव असेल का? आहे. त्या चुलीचं तोंड तिकडे आहे, विस्तव आहे. मला तर काही दिसत नाही. विस्तव आहे रे, जाय. ते पोरग गेलं. त्याने पाहिलं खरंच विस्तव होता. त्याच्यामध्ये विडी पेटवली, आपल्या बापाकडे दिली आणि मग बापाला प्रश्न विचारला, बाबा इथून 200 फूट अंतरावर असणाऱ्या, पलीकडे तोंड असणाऱ्या, दृष्टोत्पत्तीस न पडणाऱ्या चुलीमध्ये विस्तव आहे, हे तुम्ही कसं ओळखलं? बाप म्हटला, वेड्या सोपं आहे. यत्र यत्र धूम्र तत्र तत्र वह्नी. ज्या अर्थी त्या बाजूला धूर निघतोय त्या अर्थी त्या बाजूला अग्नी असलाच पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. हेही कळत नसेल तर दुसरं ऐका. भरलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एक साहेब इन्स्पेक्शन घ्यायला गेला. साहेबांनी खिचडीचं रेकॉर्ड चेक केलं आणि मग गुरुजींना प्रश्न विचारला, मुलांना गुरुजी वर्गात मुलं किती आहेत? 40. मुलांना एखादा प्रश्न विचारला चालेल का? विचारा, हुशार आहेत मुलं, सगळी मुलं हुशार आहेत. गुरुजी असे बाजूला उभे होते. साहेबांचा प्रश्न आहे, नीट ऐका तुम्ही. ताट बसा मुलांना. मुलांनी ताट बसा. काय प्रश्न आहे तुम्ही पण नीट ऐका. साहेबांचा प्रश्न आहे मुलांना. वारकुंडाने ते नाशिक 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? प्रश्न ऐकला तुम्ही? नवीन सांगू. वारकुंडाने ते नाशिक 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? जेवढे जेवढे हुशार पोरं होते खाली माना घालून बसले. कोणीच उत्तर देत नाही. साहेब चिल्लेत आणि गुरुजींकडे नजर टाकली. गुरुजी काही शिकवता का नाही तुम्ही पोरांना?
एकाही पोराला उत्तर येत नाही. ढ श्रेणीतला वर्ग आहे, ढ श्रेणीतला. आपली बॅग उचलली न साहेब बाहेर निघणार, तेवढ्यात शेवटच्या बेंचवर बसलेल्या एका आडांचोट गिराईकाने वर बोट केलं. आडांचोट गिराईक कळतं तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. शेवटच्या बेंचवर बसलेलं असतं, अख्ख्या वर्गाची सूत्र त्याच्या ताब्यात ठेवतो. कोणाला कुठून तिकीट द्यायचं आणि कोणाला कुठे पाडायचं हे तेच ठरवतात. हे प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात महाराज, म्हणूनच तो मास्तर ठिकाणावर राहतो. तसं त्या वर्गात पण एक आडांचोट गिराईक होतं, त्याने वरबोट केला. त्याने तसा वरबोट केला, तसं जाता जाता साहेबांचं लक्ष आलं. साहेब थांबले. अरे मुलगा उत्तर देतोय, शाब्बास शाब्बास, एक का मुलगा विना वर्गात उत्तर देतोय. गुरुजी त्याच्या डोळे ताणायला लागले, कारण गुरुजीला त्याचा 7-12 उतारा माहिती होता. गुरुजीचे डोळे ताणणे साहेबांनी पाहिले. साहेब गुरुजींवर सुटलेत. गुरुजी शांत बसाव, एकच मुलगा उत्तर देतो वर्गात, तरी तुम्ही त्याला देऊ देत नाही, डोळे ताणतायत. गुरुजी मनातल्या मनात म्हणतात, साहेब त्याचं उत्तर नका ऐकू तुम्ही, त्याने असे बरेच साहेब रवाना करून दिले. माझ्यासारखे 3 मास्तर मरून गेले तरी तो अजून 7वी सोडत नाही. शांत बसा गुरुजी, देऊ द्या उत्तर तुम्ही त्याला. उभा राय बाळ्या. नाव काय तुझं? दगड्या. नाव सुद्धा नीट सांगत नाही. प्रश्न कळला? नवीन सांगा साहेब. वारकुंडाने ते नाशिक 350 किलोमीटर, तर माझं वय किती? साहेब तुमचं वय 44 वर्ष. योगायोग त्या साहेबांचं वय बरोबर 44 वर्ष निघालं. मी योगायोग म्हटलं महाराज. इतका आनंद वाटला साहेबांचा. वा 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 वा. गुरुजी तर तोंडात बोटच घालायला लागले. काय हुशार आहे दगड्या तू, कस काय उत्तर मिळवलं? तो म्हणे साहेब उत्तर मिळालं ना, रिकाम्या उपाधी का बरं करता तुम्ही? कसं मिळवलं, काय मिळवलं, काय घे नाही तुम्हाला? अरे नाही, तू भूमितीशास्त्रातली कोणती कसोटी वापरली सांग? भूमितीशास्त्रामध्ये कसोट्या आहेत. बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, कोको कसोटी, बाबा कसोटी, बाजू बाजू बाजू, कोण कोण कोण, कोण बाजू बाजू, बाजू कोण बाजू. याच्यातून क्षेत्रफळ काढता येतं, त्रिज्या काढता येते, व्यास काढता येतो आणि अंतर काढता येतं. तू कोणती कसोटी वापरली? तो म्हणे साहेब कसोटी बिसोटी काहीच नाही आपल्याजवळ. म्हणे मग मी फक्त एक अंदाज केला. अंदाज म्हणे काय? वारकुंडाने ते नाशिकचे अंतर, मुंबईच्या अंतराचा आणि या साहेबांच्या वयाचा काही संबंध नसताना या साहेबाने असा प्रश्न विचारला. हे साहेब म्याड तर नाही? गुरुजी म्हणे घेर तुम्ही जिरा याते. साहेब म्हणे मला म्याड म्हणतो, पण उत्तर तर बरोबर मिळवलं. उत्तर कसं मिळवलं? जाऊ दे, म्याड तर म्याड. हो साहेब सोपं आहे. म्हणे काय? माझा एक भाऊ मुंबईला आहे, तो 22 वर्षाचा आहे, पण तो हाफ म्याड आहे. मी असा अंदाज केला, तो हाफ म्याड जर 22 वर्षाचा तर हा फुल म्याड 44 वर्षाचा असला पाहिजे. जर हे असं तर ते तसं. याला अनुमान प्रमाण म्हणतात. तसं महाराज म्हणतात, जर तुला हो जन्माला यायचं असेल तर विठोबाचे दास व्हावे. कीर्तन संपत आलं. अभंगातल्या पहिल्या पर्यायाचा उत्तरार्धातला विचार थोडासा बाकी आहे. 2 गोष्टींचा अतिशय महत्त्वाच्या अंगाने आपल्याला विचार करायचा आहे अभंगातल्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धातला, आणि तो म्हणजे एक दास व्हावे आणि दुसरी गोष्ट विठोबाचे दास व्हावे. या 2च गोष्टींचा विचार करायचा आणि कीर्तन संपवायचं आहे. पहिली गोष्ट महाराज अभंगामध्ये दास व्हायला सांगतात. जीवनामध्ये होता आला तर दास होण्याचा प्रयत्न करा महाराज. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. मालकाला फार दुःख असतं महाराज. वाक्य सांगू, जीवनामध्ये लहान होता येईल तर लहान होण्याचा प्रयत्न करा. मोठं होणाऱ्या माणसाला फार दुःख असतं राजाओ. डिस्कवरी ऑफ इंडिया पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे पुस्तक लिहिलं, इंदिरा गांधींना जी पत्र लिहिली, त्यामध्ये एक सारांश सांगितलेला आहे महाराज इंग्रजीमध्ये. तुम्हाला मराठीत सांगतो. एका माणसाची उंची कमी होती महाराज, उंची. लोक त्याला चिडवायचे, तू बुटका आहेस, तू बुटका आहेस, तू बुटका आहेस. योगायोगाने त्याचं लग्न झालं. आत्तापर्यंत लोक त्याला बुटका म्हणायचे, पण आता बायको पण म्हणायला लागली, का हो बुटके धुळ्याला चालले का? त्याला वाईट वाटायला लागलं. म्हटलं आत्तापर्यंत लोक चिडवायचेत मी बुटका आहे, पण आता बायको चिडवायला लागली, आता आत्महत्याच करतो म्हटले. आत्महत्याच करतो म्हटले.
निघालं गावाच्या बाहेर, जंगलाच्या दिशेने चालू लागलं. अनुताप होता महाराज. चालू लागलं. रस्त्यात एका साधूची भेट झाली. त्या साधूने विचारलं, कुठे चाललास? आत्महत्या करायला. का? अरे आत्तापर्यंत लोक चिडवत होते मी बुटका आहे, पण आता बायको चिडवायला लागली. वाक्य सांगेन महाराज, परिवर्तन करणार नाही तो साधूच कसा? साधूने विचारलं, वेड्या तू का आत्महत्या करतोस? तू बुटका आहेस म्हणून? अरे तुला तुझ्या जीवनात लाभलेला बुटकेपण हे सुद्धा तुझं मोठेपणच आहे. तो म्हटला, कस काय? जगातला किती मोठ्यातला मोठा माणूस असू दे, पण त्याला जेव्हा तुझ्याशी बोलायचं असेल तेव्हा खाली वाकूनच बोलावं लागेल. हे तुझ्या जीवनातलं मोठेपण आहे वेड्या. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त सकारात्मक असू देत महाराज. हे जग सुंदरच आहे, हो सुंदरच आहे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन तेवढा सुंदर नाही महाराज. पाहू देत आपण चष्मा लावून बसलोय, तो चष्मा काढा, बदला. जगातली दृष्टी बदला महाराज. खूप सुंदर आहे जग. मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका महाराज. श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका राजा हो. जेवढं गरीब होता येईल तेवढं व्हा गरीब व्हा, काही फरक पडत नाही. गरिबीत जो तो आनंद आहे ना, तो श्रीमंतीत नाही. मला लहानपणी एक कविता होती संत तुकडोजी महाराजांची. राजा सजी महाली, म्हणा ना कोणाला येते ती. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. काय कविता होत्या महाराज, काय सुंदर कविता होत्या. नाही तर आता कविता आलेत महाराज. या बालांनो या रे या, इकडून तिकडून भरभर या, शिकायचं असेल तर शिकून घ्या, नाही तर तुमच्या घरी तुम्ही झोपून घ्या. काय त्या कविता महाराज, वाईट वाटत. काय कविता होत्या बाबा पूर्वी. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. ही पण कविता होती तुम्हाला, ही आम्हाला पण होती. तुमचं वय काय? मग माझं 72 आहे ना बाबा. मला नव्हती ही कविता, पण मला आवडते. घे आई घे दीर्घ फोडोनी हाक, तो जाऊनी पडला झोक. हे राजाच्या श्रवणी पडता कानी, हृदयाचे झाले पाणी. काय सुंदर कविता होत्या मला. राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजाला जी सौख्य राजमहालात प्राप्त होत नाही ती माझ्या झोपडीत आहे, ती या म्हटले. या गरिबीत जो आनंद आहे तो श्रीमंतात नाही महाराज, अजिबात नाही. श्रीमंत माणसाची झोप आणि गरीब माणसाची झोप, दोघांच्या झोपेतला फरक सांगतो, नीट ऐका. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही. रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं मग झोपतं. पहाटेला 4 वाजताच उठून बसतो. आणि ते गरीब, ते अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही हो महाराज. त्याची बायको काकडा करते, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही. का? धन दौलत अमिरी रातभर सोने नहीं देती, आणि गरिबी में ऐसी नींद आती तो सुबह उठने नहीं देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. भाऊसाहेब मला नाही वाटत ते पुन्हा बोलवतील असं. लहान व्हा महाराज, लहान. का? महाराज म्हणतात तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढं दुःख जास्त आहे. जय अंगी मोठेपण, जय अंगी मोठेपण, जय अंगी मोठेपण, जय अंगी मोठेपण. आतया यातना
एकदा त्यांच्याकरता अप्रतिम भजन. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. नदीला पूर आला. पूर. नदीच्या काठावर एक भलं मोठं झाड होतं. त्या पुराची अशी अपेक्षा होती भाऊसाहेब की या झाडाने मला फक्त एकदा रामराम करावा वाकून. कोणाची अपेक्षा होती? कोणाची? झोपले का? कोणाची? पुराची अपेक्षा होती. या झाडाने एकदा वाकून नमस्कार करावा. पण ते झाड म्हणे मी वाकणारच नाही. 5 वर्ष तरी वाकणार नाही. झाड म्हणे 5 वर्ष तरी वाकणार नाही. आणि का वाकू? मी का फुकट आलोय का? 300-300 रुपये वाटले. तुमच्याकडे किती वाटले होते? 500ची कपुली. वा वा वा, चांगली प्रगती आहे तुमची. वाकणार नाही. पुराला राग आला महाराज. त्या पुराने काय केलं माहिती? जे झाड वाकलं नाही ना त्याच्या बुडाखालची थोडीशी माती काढली, घेऊन गेलं. पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये आला. कोण? पूर. त्याला वाटलं आता सुधारलं असेल या पंचवार्षिकला, आता तरी वाकेल. ते म्हणे मी वाकणारच नाही. आणखी माती काढली, गेलं घेऊन. तिसऱ्यांदा आलं सप्टेंबर महिन्यात. आता तरी वाकेल. झाड वाकतच नाही. बुडासहित उचललं धरणामध्येच ठेवलं महाराज. महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाचती, तेथे लभाळे वाचती, तेथे लभाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाचती, तेथे लभाळे वाचती, तेथे बुडासहित उचललं धरणामध्येच ठेवलं. तुकाराम महाराज सांगतात त्याच्याच बाजूला ते एवढं लवाळ होतं म्हणे. काय लवाळ? लवाळ. ते पूर येऊ दे नाही तर पुराचा बाप येऊ दे असं खाली मांडायचं. एकदा पूर निघून गेलं की पुन्हा जसाच्या जसं ताठ. एवढ्या महापुरामध्ये एवढं लवाळ वाचलं पण एवढं झाड वाचलं नाही. का? सिद्धांत आहे का? जो वाकत नाही तो वाचतच नाही. या जगामध्ये वाचायचं असेल मित्र हो तर वाकावंच लागतं, वाकावं लागतं. जी माणसं वाकली नाहीत ती वाचली पण नाहीत महाराज. अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश न माने तो देख ले रावण, दुर्योधन और कंस. रावण वाकला नाही, वाचला पण नाही. कंस वाकला नाही, वाचला पण नाही. दुर्योधन वाकला नाही, वाचला पण नाही. वाकत राहा महाराज, वाकत राहा. नम्र झाला भूता तेने कोणीले आणता, तेने कोणीले आणता, तेने कोणीले आणता. नम्र झाला भूता तेने कोणीले आणता, तेने कोणीले आणता, तेने कोणीले आणता. प्रत्यक्ष देवाला सुद्धा आपलंसं करण्याची ताकद नम्रतेमध्ये आहे. प्रमाण भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू. ही ताकद आहे नम्रतेची. म्हणून दास वा दास. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. दास व्हावे. पण एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला महाराजांनी. कोणाचे दास व्हावे? कारण साधू संतांना माहिती होतं लोक कोणाचे दास होतील ते. ज्ञानेश्वरीमध्ये असे कोवी आलेली मला. चित्त आराधी श्रियेचे जो श्रियेचे निछंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे हो.
मला गाता नाही तेवढं सुंदर, पण तुमचं लाऊडस्पीकर खूप छान आहे, त्याच्यामुळे छान वाटतं ते. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. चित्त आराधी स्त्रियेचे ज्ञानोबा सांगतात, लोक कलियुगामध्ये बायकोचा दास होतील म्हटले. जय देवी जय देवी जय देवी बायको, तुझे जे सांगशील ते मी ऐको. जय देवी जय देवी. माझे भाऊबंद तुझे नोकर चाकर, तुझे भाऊबंद माझे देव ईश्वर. ते काय कान पाडून ऐकून राहिले, पण त्यांना वाटतं ही आरती का भागवतामध्ये आहे का काय. ही पूर्ण आरती पाठ आहे माझी. कोणाला पाहिजे का वरबोट करा. विठ्ठला विठ्ठला रोज पहाटेला उठायचा, हीटरचं बटन दाबायचा, पाण्याची बादली भरायचा, बाथरूममध्ये ठेवायचा आणि मग बायकोला सांगायचा, उठ ना उठ ना. मग ती बिचारी उठायची. बिचारी तो ब्रश काढायची, त्या ब्रशला ते पांढरं पांढरं लावायची. काय म्हणतात त्याला, काय नाही, कोलगेट कंपनीचं नाव आहे ते. पेस्ट, बरोबर आहे. ते पेस्ट लावायची. नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कसा फेसाचे गोंडे फेकतो, तशी फेसाचे गोंडे फेकायची आणि मग आंघोळ करून बाहेर यायची. तोपर्यंत हा चहा तयार करून ठेवायचा. चहा घ्यायची आणि मग कपडे बदलायला जायची. ती कपडे बदलायला गेली का हा कांदे कापून ठेवायचा. कांदे कशाला कापतात, असं का. चांगली तयारी आहे तुमची. तुम्ही तरी काय कराल, रोजच आहे तुमचं ते. सगळं काम तो करायचा. तिच्याकडे फक्त एकच काम होतं महाराज, आमच्या भाषेत सांगू का, खाई लेवा लोई लेवा. सगळं काम तो करायचा, सगळं काम तो करायचा. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा चांगला उजाडला, ती बायकोच लवकर उठली. तिने हीटरचं बटन दाबलं, पाण्याची बादली भरली, याला आंघोळीला पाणी दिलं, चहा दिला, याला नाश्ता दिला. ती स्वयंपाकाला जेव्हा लागली तेव्हा याच्याकडून राहुलच नाही. हा तिला म्हटला, का ग मी रोज स्वयंपाक करतो, तो आज का बरं करून राहिली. ती म्हटली, आज बैलपोळा आहे ना, बैलपोळा. मग पोळ्याच्या दिवशी बैल कामं करतात का, एक दिवस आराम राहतो भाऊ. चित्त आराधी स्त्रियेची, जो स्त्रियेचे नि छंदेनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. दास दास व्हायचं असेल तर बायकोचा नको हो. मग तुला व्हायचं असेल दास तर पांडुरंगाचा दास हो. एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला, दास विठोबाचे व्हावे, तोच विठोबा. वीट अधिक हुबा बरोबर विठोबा. त्याला विठ्ठल असं म्हटलंय. विद अधिक ठल बरोबर विठ्ठल. विद म्हणजे ज्ञान, अधिक ठल म्हणजे भरून असणे. ज्ञानाचा ठेवा जिथे भरून ठेवलेला असतो तो विठ्ठल. त्यालाच पंढरीनाथ असं म्हणतात. पंढरी नावाची एक नगरी आहे. नाथ म्हणजे राजा, त्या नगरीचा राजा तो पंढरीनाथ. त्याचंच नाव पांडुरंग असं आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा होता, पण ज्या वेळेला संध्याकाळी गायी चारून यायचीत ना, त्या गायीच्या खुरामध्ये जी माती उठायची ती माती त्या पांडुरंगावर चढायची. त्या पांडुरंगाचं पुढे नामाभिधान अपभ्रंशाने पांडुरंग असं झालं. अकरावी बारावीची मुलं लक्ष द्या. कवी मोरोपंतांचे कार्य आहे, ऐका, तुम्हाला आनंद वाटेल ऐकताना. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरातेच जाते मिळवणी. नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. आकाशातून पडलेलं पाणी एनकेन प्रकारे एक दिवस जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, एन प्रकारे तो माझ्या पांडुरंगाला येऊन मिळतो. विठोबा रखुमाई.